आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीचे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हालचाल चालू झालेल्या आहेत आणि आता लोकसभेच्या निकालावरून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हे जवळजवळ निश्चित झाल्यासारखं आहे। अशा वेळेला लोकशाही आघाडीमध्ये जागा वाटपाचा जो प्रश्न आहे तो वरिष्ठ पातळीवरूनच सुटणार आहे। सातारा जिल्ह्याचं पाहिलं तर आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण हेच या बाबतीत सर्व काही स्पष्टपणे आपणाला सांगू शकतील, परंतु या ठिकाणी आत्ताचे जे परिस्थिती पाहिली तर लोकांची काँग्रेसच्या विचाराकडे पाहण्याची जी दृष्टिकोन आलेला आहे आणि आमचे नेते राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं भारतामध्ये वातावरण तयार केलेलं आहे आणि लोकसभेमध्ये आपणाला दिसून आले की काँग्रेसच्या बाजूनं जनता या ठिकाणी उभी आहे। जनतेनंच या ठिकाणी निवडणुका आता हातात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। 10 वर्षामध्ये केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकाराला जनता एक प्रकारे कंटाळलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी काँग्रेस पक्ष पारंपरिक गोष्टी सोडून सुद्धा या ठिकाणी आम्ही जागा मागण्याचा प्रयत्न करणार आहोत। सातारा जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी आमची सुद्धा ताकद 4-5 ठिकाणी आहे। म्हणजे दक्षिण कराडमध्ये तर आमचे आमदार आहेत आणि ती जागा आमची आहेच, परंतु उत्तर कराड असेल, मानखटाव असेल, कोरेगाव असेल, वाई असेल या ठिकाणी सुद्धा काँग्रेस पक्षाची ताकद आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही 4-5 जागा मागण्याचा या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये विचार करत आहोत। परंतु हे सर्व काही निर्णय आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण व वरिष्ठ पातळीवरूनच होणार आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।